हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण हळदी कुंकवासाठी काय काय देऊ शकतो हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर इथं स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला समई आसन आहे, कपड्याचं समई आसन. एखादं ब्लाऊज पीस जरी तुमच्याकडं असेल तर त्या ब्लाऊज पीसपासून असे समई आसन छोटे छोटे भरपूर सारे तुम्ही बनवू शकता. आणि हे चौरंगासन आहे. हे दोन्हीचेही तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओ आपलं PS फॅशन डिझायनर म्हणून आपलं एक चॅनल आहे स्टिचिंगच्या रिलेटेड, त्यावरती मी सगळे स्टिचिंगचे व्हिडिओज टाकत असते. पुन्हा एकदा सांगते, PS फॅशन डिझायनर तुम्ही सर्च केलात तरीही तुम्हाला लगेच सापडून जाईल आणि खूप छान छान असे व्हिडिओज मी त्यावरती अपलोड करत असते. त्याच्यानंतर बघा, इथं हे हळदी कुंकवाचे करंडे आपल्याला हळदी कुंकवासाठी वाणासाठी द्यायला लागतात. आता ते सुरुवातीचं ते समय आसन दाखवलं होतं ते सुद्धा तुम्ही कपड्यापासून बनवून तुम्ही देऊ शकता. अतिशय सुंदर असं आणि कमी बजेटमध्ये बसणारं आहे. त्याच्यानंतर बघा, हे हळदी कुंकवाचे करंडे कसे बनवायचे हे तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी नेहमी सांगत असते आणि नंतर तुमच्या खाली कमेंट असतात आणि मी जे काय मध्ये सांगितलं ते तुमच्या लक्षात येत नाही. तर इथे बघा, मी आता तुम्हाला पूर्ण ड्रॉ करून दाखवणार आहे की करंडे तुम्ही कसे काढू शकता. आता ऑलरेडी माझ्याकडे हे करंडे जे आहेत तर ते काढलेले आहेत. माझ्याकडे त्याचं ट्रेसिंग आहे. तरीही मी ट्रेसिंगचा वापर न करता फक्त आणि फक्त तुमच्यासाठी म्हणून मी हे पुन्हा मी काढून दाखवते की कशा प्रकारे काढायचं आहे. तर कारण सोपं आहे, सगळ्यांना काढता यावं असं आहे. फक्त ते थोडंसं ट्रिक कमी असते कळण्याची. तर त्यामुळे हे बघू शकताय तुम्ही. एक वाटी घेतली मी, तुम्ही काहीही घेऊ शकता, प्लेट घेऊ शकता, वाटी घेऊ शकता किंवा काहीही घेऊ शकता गोलाकाराचं. तर इथं बघा, दोन्हीही अर्धच्या थोडंसं वरती घेतले बघा मी. दोन्ही बरोबर असं मोजून घेतले आणि वरती असा थोडासा गोलाकार दिला आहे मी, म्हणजेच ड्रॉप शेप म्हणतात त्याला. पाण्याचा जसा थेंब असतो तसा घेतला आहे. तर इथं वरती जसा मी ड्रॉप शेप घेतला आहे त्याऐवजी तुम्ही थोडासा गोलाकार जरी घेतला तरी काही हरकत नाही. करंडे जे आहेत तर ते गोलसुद्धा कुंकू जे वरती असतं, परंतु इथं बघा मी वरती ड्रॉप शेप घेतला आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे आतमध्ये गोल 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 असे काढून घेतले तुम्ही. आणि खालती बघा, करंड्याचे जो आकार असतो खाली ठेवण्यासाठीचा तो काढून घेतला अशा प्रकारे. तुम्हीही काढून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर वरती 3 डॉट दिसतात बघा, व्हिडिओच्या वरी 3 डॉट दिसतात, त्याच्यावरती क्लिक केला तर क्वालिटी तुम्ही थोडीशी कमी करू शकता आणि हे व्हिडिओ तुम्ही आणखीनही स्लो करून पाहू शकता. तर त्याच्यानंतर बघा, इथे मी आता काळा कलर घेतलेला आहे बाउंड्रीसाठी. तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता, त्याबद्दल काहीही नाही. तुम्ही कोणताही हिरवा कलर घेऊ शकता, स्काय ब्ल्यू घेऊ शकता किंवा फेंट हिरवा घेऊ शकता. जसा करंड्याला सूट होईल असाच कलर घ्यायचा आहे. परंतु मग मी इथं काळा घेतलेला आहे. खूप सारे करंडे बनवलेले आहेत हळदी कुंकवाचे, पण आता म्हटलं की तुमच्याशी एखादा शेअर करावा. आणि गेलेले पण आहेत, भरपूर सारे गेलेले आहेत आपल्याकडं, म्हणजे सेल पण झालेले आहेत आणि आणखीनही ऑर्डर आपल्याला सुरू आहेत. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असतील हळदी कुंकवाच्या वाणासाठी तर तुम्ही देऊ शकता ऑर्डर. आणि हे खूप छान युजेबल आहेत. याचा वापर बघा, हळदी कुंकवाच्या दिवशी तुम्ही रांगोळीमध्ये सुद्धा ठेवू शकता हे, किंवा तुम्ही एक भिंतीवरती तुम्ही हे चिटकावू पण शकता. खूप सुंदर दिसतं, वॉल डेकोर म्हणून ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर आता इथं बघा, मी बाउंड्रीसाठी म्हणून काळा कलर खालच्या वाटी, समजा आता ही वाटी धरा, तर वाटीला खाली गोल आकार दिला आहे आणि मध्ये मध्ये जे गोल लावलेले होते मी, उभ्या रेषा वगैरे काढल्या होत्या, तर तिथं जसं बसेल तसंच मी लावलेलं आहे. कारण काय, आपली लोकर जी आहे तर ती उलण आहे, तर ती जाड आहे आणि आता इथं मी पेननं काढलेलं ते बारीकच दिसतं. त्यामुळे जसं बसेल तसं मी इथं लावून घेतले. तुम्हालाही व्हिडिओमध्ये लक्षात आलंच असेल. आता बघा, इथे एक लाईन, दुसरी लाईन, आता इथं बघा 3, आता पुढे एकच लाईन येणार आहे. तर 2 आहेत पण एकच लाईन येते. आता काय करणार, कारण उलण आपली जाड आहे. त्याच्यानंतर बघा, खालचा जो आकार आहे, वाटीच्या खालचा जो आकार असतो करंड्याच्या, तो मी इथं कंप्लीट करून घेते. अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आता आपण पांढरा कलर भरून घेणार आहोत. खूप सुंदर आहे, सोपं आहे
आणि प्रत्येकाला बनवता येतं. आणि खरं तसं म्हणायचं तर रांगोळ्या ज्या आहेत ह्या तर आपल्या प्रत्येकाला बनवायला येतच आहेत. आता माझे व्हिडिओ पाहून तर भरपूर ताईंनी बिझनेस सुरुवात केला आहे. त्यांचा खूप छान बिझनेस ग्रो करतोय. भरपूर ताईंचे व्हॉट्सअपला मेसेज आहेत, आपल्या कमेंट बॉक्समध्ये आहेत. ज्यांना खरंच उपयोग झाला आहे त्यांनी खरंच सांगितलं आहे की ताई तुमचे व्हिडिओ पाहून खूप खूप मला म्हणजे हे झाले, म्हणजे त्याचा फायदा झाला आहे. तर खरंच तुम्हालाही झाला असेल फायदा तर नक्कीच एक कमेंट करून सांगा. माझीही तीच इच्छा असते की प्रत्येक ताईंना माझ्या व्हिडिओचा काहीतरी फायदा व्हावा. आणि प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हाच एक म्हणजे माझं मोटिव्ह असं म्हणजे प्रयत्न असतो की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी मिळावं, हाच एक प्रयत्न असतो बघा. तर इथं बघा, आणि जे काही माझ्या व्हिडिओमध्ये असतं ते रिअल असतं. मी कधीही खोटं काहीही सांगत नाही. आणि इथं बघा, आता मी मध्ये येते तर पांढरा कलर भरून घेते पूर्ण काळ्याच्या मध्ये. अशाच प्रकारे आपल्याला पांढरा कलर भरून घ्यायचा आहे सगळा. आणि बघा, वाटीचा करंड्याचा जो खालचा आकार आहे तर तो पूर्ण कंप्लीट झाला आहे. तर मैत्रिणींनो, या अगोदर वाणासाठी आपण काय काय वस्तू देऊ शकतो यावरती मी खूप सारे व्हिडिओ बनवलेत, खूप सारे. तर ते जर तुम्ही पाहिले नसतील, पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओवर आला असाल चॅनलवरती, तर नक्की ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. नक्की तुम्हालाही उपयोग होईल. जर तुम्ही बनवत असाल तरीही उपयोग होईल. आणि जर बनवत नसाल तर तुम्हाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, आता हळदी-कुंकवाला देण्यासाठी, हळदी-कुंकवाला महिलांना, तर ते तुम्ही घेऊ शकताय. आणि आयडियाही येईल एखादी एक तुम्हाला, म्हणजे की जेणेकरून हे उपयोगी आहे गडे वस्तू आपण घ्यावी, यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहू शकताय. तर आता बघा, इथं पिवळा कलर देते मी. आता हा हळदीचा पिवळा नाही आहे, हा काय लिंबू कलर आहे. तर चालतो हो तसा, लिंबू कलरही चालतो आणि हळदीचा पिवळा कलरही चालतो. आता इथं वाटीच्या वरचं हळदीचं थोडा वाकडा भाग झालेला आहे, तो मी तसाच ठेवला आहे, मुद्दाम तसाच ठेवला आहे. का तर तुम्हालाही समजावं की चुका ह्या माझ्याकडूनही होतात. आणि तुम्हाला असं वाटू नये की मी चुकते, ताईचं किती बरोबर येते असं. हे असं नाही, कारण चुका ह्या सगळ्यांकडून होतात, माझ्याकडूनही चुकतं. परंतु माझं कसं असतं, मी ट्रेसिंगवरती पेपरवरती 2-4 वेळेला अगोदर काढत असते. पण ट्रेसिंगही आहे, या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी याचं ट्रेसिंग दाखवलेलं आहे. पण मी इथं वापरलेलं नाही, कारण की तुम्हालाही कॉन्फिडन्स यावा की तुम्हालाही येतं सगळं, तुम्हीही चुकत नाही. थोडंफार चुकलं तर काही हरकत नाही. तर इथं थोडंसं वाकडं झालं आहे, पण काहीतरी ओळखायला येतं आहे का सांगा मला. तर त्यामुळं करत चला, केल्यानंतर आपोआप सगळ्यांना येतं. आता त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे मी रेक्झिन पूर्ण एक्स्ट्राचं कट करून घेते. तुम्ही हे रेक्झिनवरतीही करू शकता किंवा कॅनव्हासवरतीही करू शकता, कारण आपल्याला महिलांना आता हळदी-कुंकवाचं वाण म्हणून द्यायला लागतं, तर भरपूर क्वांटिटीमध्ये लागतं. तर तुम्हाला जे परवडते ते करा. मला रेक्झिन परवडते, मी रेक्झिनवरती कारण मी रेक्झिन देण्यासाठी पण आणते आणि मग मला ते जास्त आणावं लागतं. मग परत कॅनव्हास वेगळा आणायचं, म्हणून मग मी रेक्झिनवरतीच बनवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, इथं बघू शकताय कुंकवाचे करंडे हे आपले कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्हाला हे करंडे कसे वाटले हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिलात धन्यवाद.